दिसायलाच नको होते, पण ते दिसले तर पूर्ण राज्याचं भयंकर संकटातच चाललंय. आता राज्य जर आपण अ, दुसरे असून जर आपल्यावरती ही वेळ, तर कुटुंबावरती किती भयंकर वेळ असणार आहे. मी ते बघून आलो बळच त्यांना घरी नेलं, ते घरी गेले नव्हते रात्रीपासून. त्यांना धीर दिला. आपण त्यांच्या पाठीशी ठामपणानं उभा आहे, न्याय मिळेपर्यंत. इतके क्रूर फोटो बघितल्याच्या नंतर मला वाटतंय महाराष्ट्रातली माझ्या काळातली तरी पहिली घटना आहे, तुमच्या काळातलं मला माहित नाही, की अँकर सुद्धा चॅनलचे रडले. म्हणजे ही पहिली घटना आहे राज्यातली माझ्या नजरेतली तरी, की इतक्या वेदना लोकांना झाल्या. पण ह्या धनंजय मुंडेला मात्र त्याचं काही सैरसूतक नाही, वाईट वाटलं नाही किंवा आजही त्या खुनाचा आनंदच व्यक्त करतोय. अशा स्वरूपाचं आज त्याचे त्याने जे ट्विट केलं ते त्या स्वरूपाचं होतं, की त्याला आजही माझे आनंद आहे किंवा मस्तीत जगतोय आज सुद्धा. त्याला काही पश्चाताप वाटत नाही. संस्कारहीन लोक आहेत. त्यामुळे यांचा बंदोबस्त करावा लागणार आहे आणि पुढच्या काळात आता लोकांनी सावध राहिलं पाहिजे. यांना अजिबात पोचलं नाही पाहिजे, मोठं केलं नाही पाहिजे. कारण हे उलटवणारे लोक आहेत. आपल्या घरातलं लेकरू मारलं असतं तर आपल्याला किती त्रास झाला असता. मग संतोष भाई सुद्धा आपलंच लेकरू आहे. इतक्या क्रूर पद्धतीने मगरूर पद्धतीने हे वागणार असले तर इथून पुढे यांची वाट बंद.